श्री गजानन पतसंस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। श्री गजानन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 11वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। यावेळी प्रथम श्री गजानन महाराज व आई भगवती यांच्या प्रतिमांचे पूजन संस्थापक अध्यक्ष गजानन अण्णा सोनजे व संचालिका अलका सोनजे तसेच चेअरमन यतीन सोनजे यांच्यासह संचालकांच्या हस्ते करण्यात येऊन सभेला सुरुवात करण्यात आली। अल्पावधीतच नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री गजानन पतसंस्थेला चालू वर्षी 16,27,000 रुपये नफा झाल्याची माहिती विद्यमान चेअरमन यतीन सोनजे यांनी दिली। संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नातून संस्थेचे 41,23,000 रुपये भाग भांडवल असून 21,22,45,000 रुपयांच्या ठेवी आहेत। त्याचप्रमाणे 9,60,05,000 रुपये गुंतवणूक केली असून 12,21,00,000 रुपये कर्ज वाटप केले आहे। चालू आर्थिक वर्षात 56.86% CD रेशो असून अ वर्ग मिळाला असल्याची माहिती चेअरमन सोनजे यांनी दिली। तसेच 2024-25 या आर्थिक वर्षाची नफा वाटणीस सर्व मिळून मान्यता देण्यात आली। दरम्यान संस्थापक अध्यक्ष गजानन अण्णा सोनजे यांनी संस्थेबाबत सभासदांना विश्वास देत लवकरच स्वतःच्या जागे संस्था स्थलांतरित करून संस्थेला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही दिली। संस्थेचे व्यवस्थापक मिलिंद जुन्नरे यांनी संस्थेच्या वाढत्या प्रगती आलेखाबद्दल माहिती देत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अहवाल सभासदांना वाचून दाखवला। तसेच कळवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात येऊन सभा खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। या प्रसंगी संस्थापक गजानन अण्णा सोनजे, चेअरमन यतीन सोनजे, व्हाईस चेअरमन सुरेश येवला, एकनाथ वालखडे, प्रमोद देवघरे, संजय महाजन, प्रल्हाद दुसाने, रवींद्र कोठावदे, निंबा नेरकर, सुधाकर खैरनार, कुशल सोनजे, किशोर वाडेकर, नामदेव भोये, संचालिका अलका सोनजे, सुनीता सोनजे, व्यवस्थापक मिलिंद जुन्नरे, शरद गांगुर्डे, संदीप जगताप, अमोल अलई आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन मिलिंद जुन्नरे यांनी केले तर आभार सुरेश येवला यांनी मानले। मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।